नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभाग या विभागातील एक ड्रीम पोस्ट म्हणजे ती पोस्ट आहे जेलर, 2 स्टार जेलर असं या ड्रीम पोस्टला संबोधलं जातं। अगदी ज्याप्रमाणे बाहेर सिटी पोलीसमध्ये PSI हे जे पद आहे, अगदी त्याचप्रमाणे ग्रुप 2 मधील जेलर हे पद आहे। ज्याप्रमाणे PSI यांचे पगार भत्ते असतात, अगदी त्याचप्रमाणे जेलर या पोस्टचे पगार भत्ते असतात। या पोस्टबद्दल अधिक माहिती सांगायची झाल्यास जेलर या पोस्टची जे निवड आहे, ही निवड अगदी सेम ज्याप्रमाणे तलाठी यांची परीक्षा घेतली जाते। मग आता तलाठी या पोस्टसाठी कोणता सिलेबस आहे, तर तो म्हटलं म्हणजे इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, गणित आणि सामान्य ज्ञान अशी 100 मार्कांची परीक्षा तलाठी या पदासाठी होत असते। अगदी त्याचप्रमाणे जेलर या पोस्टबद्दल तशीच 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते। लेखी परीक्षा झाल्यानंतर 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते आणि लेखी परीक्षेचे मार्क तसेच शारीरिक परीक्षेचे मार्क हे दोन्ही मार्क एकत्र करून त्या ठिकाणी मेरिट लावलं जातं आणि जेलर या पोस्टची निवड केली जाते। आता मागच्या काळामध्ये ज्याही जेलरच्या भरत्या झाल्या, त्या भरत्या कारागृह विभागातील जे IG साहेब आहेत यांनी राबवल्या। आता याच्या पुढे ज्या भरत्या होणार आहे, त्या भरत्या शक्यतो MPSC राबवणार आहेत। म्हणजेच हे जे पद आहे, ज्याप्रमाणे PSI हे पद MPSC थ्रू भरलं जातं, अगदी त्याचप्रमाणे जेलर हे पदसुद्धा MPSC थ्रू भरलं जाईल। त्याच प्रकारचा प्रस्ताव देखील गृह मंत्रालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। तर हे झाले जेलर या पदाविषयी निवड। या पदाचं जे प्रशिक्षण आहे, जे जेलर यांचं जे प्रशिक्षण आहे, हे प्रशिक्षण पुणे येथे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण सेंटर या ठिकाणी होत असतं। यांचा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे, तो कालावधी 12 महिन्यांचा आहे। मग अगदी ज्याप्रमाणे PSIचं ट्रेनिंग 12 महिन्यांचं होतं, अगदी त्याचप्रमाणे यांचा पण कालावधी 12 महिन्यांचाच आहे। आणि ज्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंगमध्ये तुमच्या रायफल्स असतील, तुमचे पिस्टल असतील किंवा तुमचं इतर कवायतीचं कामकाज असेल, हे सर्व कामकाज तसेच कायद्याचं शिक्षण
त्या ठिकाणी 12 महिन्यांमध्ये दिलं जाते। हे झालं प्रशिक्षण। त्याच्यानंतर ही जे पोस्ट आहे ह्या पोस्टचा पगार काय आहे, तर अगदी सेम PSI सारखंच या ठिकाणी बेसिक असतं, पगार असतो। आता यांचा जो पगार आहे या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो की त्यांचा पगार सुरुवातीला 42,000 ते 45,000 इन हँड मिळत असतो। हा झाला पगार। त्याच्यानंतर यांना काम काय असतं, यांचं जे कार्य आहे नियुक्ती झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्य कशा प्रकारचं असतं, तर आपल्या महाराष्ट्रामधील जे जेल आहे, आता या जेलांचे प्रकार वेगवेगळे आहे। थोडक्यात सांगायचं झाल्यास खुलं कारागृह, त्याच्यानंतर जिल्हा कारागृह, खुली वसाहत आणि सेंट्रल जेल असे 3 ते 4 प्रकारचे कारागृहांचे प्रकार पडत असतात। तर ज्या वेळेस जेलर यांची नियुक्ती 2 स्टार जेलर यांची नियुक्ती सेंट्रल जेलला होत असते, त्यावेळेस शक्यतो त्यांना जो सर्कलचा कारभार असतो तो कारभार यांच्या ताब्यामध्ये दिला जातो। म्हणजे हे त्या सर्कल विभागाचे इन्चार्ज असतात। जे कैद्यांची जे देखरेखीची जबाबदारी आहे, ही जबाबदारी यांना मुख्य म्हणून त्या ठिकाणी पार पाडावी लागते। त्याच्यानंतर असे बरेच विभाग आहे सेंट्रल जेलला। कारखाना विभाग असेल, तुमचं PWD विभाग असेल, त्याच्यानंतर न्याय विभाग असेल। तर ह्या अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना तिथं मुख्य भूमिका निभावावी लागते, पार पाडावी लागते। हे झालं सेंट्रल जेलचं। त्याच्यानंतर तुम्ही म्हणजेच 2 स्टार जेलर यांची नियुक्ती जर सब जेल किंवा खुले कारागृह येथे जर झाली असेल, तर त्यांना बऱ्याच वेळा तिथं उदाहरणार्थ खुले कारागृह जर असेल तर त्या ठिकाणी त्यांना मुख्य अधीक्षक म्हणून सुद्धा कारभार पाहावा लागतो। म्हणजे मेन बॉस त्या ठिकाणी 2 स्टार जेलर हे जबाबदारी पण पार पाडतात। त्याच्यानंतर जिल्हा कारागृह इथं जर त्यांची नियुक्ती झालेली असेल तर त्या ठिकाणी उपअधीक्षक म्हणून सुद्धा ते कार्य पार पाडतात। तर असे भरपूर त्यांना त्या ठिकाणी कामं पार पाडावे लागतात। हे थोडक्यामध्ये माहिती झाली। एक आपण त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवू। तर हे झालं त्यांचं कामकाज। आता याच्यामध्ये एकच तफावत आहे, ती म्हटलं म्हणजे तफावत म्हणजे बाहेरील PSI आणि 2 स्टार जेलर। PSI यांची जे नोकरी असते, कर्तव्य असते, ते बाहेर पोलीस स्टेशनमध्ये पार पाडावं लागते। आणि आपले जे जेलर आहे यांचं जे कर्तव्य असते, हे कर्तव्य जेल आणि जेल इथंच पार पाडावं लागतं। तर हे जेलर पदाविषयी आपण या ठिकाणी बऱ्याच चांगल्या प्रकारे माहिती सांगण्याचा प्रयत्न केला। तर हा व्हिडिओ कसा वाटला, या पदासंदर्भात अजून काही माहिती असली तर नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।